साई माई सकाळ मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजता आम्ही रेडी झालेत. पाया पडलेला आहे. टी टाइम झालेला आहे 5:45 वाजता. सर्व बसलेत. आम्ही चौघं झालेत. अजून कोणी आंघोळ नाही गेली जास्त. 7:30 पर्यंत बालकीली गेली. हे अंकल अख्खी रात झोपले नाही आहेत सेवा करण्यासाठी. रात्री चोर आलेली मोबाईल चोरायला. काय बोलत नाही. चाय पाण्यात बिझी आहेत सध्या. बटर खाण्यात. बटर लवर आहेत. त्यांचे मोबाईल सांभाळण्यासाठी मी सकाळपर्यंत जागरण केलेलं आहे. मग तुला का मी हे काय वाटलं? नरेंद्र मोदी वाटला पार्शन त्याला? हा, नरेंद्र मोदी वाटला. बच्चो जायला ना अंबानीचा अत्यधिक 5,000 कोडची हसनावर का 5,000 कोड कॉपीला तिने 300 रुपये वाढी. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. चंदनाची वृत्ती कुंकुम ते सर्वांचा एकत्र फोटो काढायचा अख्ख्या पदयात्र्यांचा, म्हणजे पूर्ण कमिटी सर्व एकाजवळ झालेले आहेत. वन साइड. आता मग ते दिखणार नाही. सर्व राहिलेले आहेत. सर्व पालखी जवळ सर्वांनी टेम्पोवाले, ड्रायव्हर, सेवेकरी सर्वांनी पालखी जवळ यायचे. चला चला चला. मला बघते मला पुढे येऊन बोले मी कोणला दिखाय नाही. असं काय फोटो काढायला मागितले. भालचंद्र देवी पडा. चला पालखी जवळ. काय मोठा करा. रिंगण मोठा करा. रिंगण मोठा करा. हो कुठे बसा. सगळे बसून घ्या. साईराम.
स्ट्रगल फॉर रिअल चाललाय इथे सर्वांचा. अर्नालकर सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. अयोध्यापती श्री प्रभू रामचंद्र महाराज की जय. प्रभू रामचंद्र महाराज की सर्व निघालेत आणि हे दादा बोलत आहेत आपण आम्ही लाचची निशाणी घ्यायची. काय कोणती निशाणी पाहिजे आम्हाला शेवटची निशाणी पाहिजे. कशाला काय सगळ्यांना जिम्मेदारी दिली ना, घरून सांगूनच आलेत का एक पण पोर राहिला नाही पाहिजे मागे. त्यामुळे त्यांनी सांगितलं का शेवटलाच राहतील. सगळ्यांना घेत जोडीला जायचं आपल्याला बाबाचं दर्शन करायला. आता बघू किती गाड्या येतात घ्यायला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. लाचची निशाणी घ्यायच्या त्यांचा विचार चालला आहे. काल आम्ही पहिली निशाणी घेऊन गेली. आज हे बोलतात लाचची निशाणी म्हणजे 11 वाजवणार आहे ते आज. नाहीतर रोज 5:30 वाजता आम्ही पोचायचे. यांच्या जोड्याला चालले तर आम्ही 11 वाजता पोहोचणार. ओके. 2 शब्द इंग्लिश मध्ये बोला तू. टाकला गँगचे अध्यक्ष नंतर बोलू ना शेवटला ना. आता 5 रुपये नंतर बोलू. देवा माफ कर. नागे भाई यांनी पालखी घेतलेली आहे. पालखीसोबत निघालेत सर्व. आम्ही आता लाचची निशाणी घेणार आहे. आमची पोरं बोलतात खूप चालले तुम्ही पुढे. आता बस झालं आमच्या जोडीला चाला म्हणून आता थांबायला लागणार. साईराम. पालखी निघाली आहे. आम्ही आता आज शेवटचा दिवस आहे म्हणून बोलतात लाचची निशाणी घेऊ. हे बघा सर्व बसलेले आहेत. हे बघा हे हा आमची लोकल गाडी बघा. लोकल गाडी मालगाडी. टाकणी मी घाबरते काय अजून बघा ही कोणती ही मालगाडी तुमच्यासारखं टाकून नाही जात. हे बघा सगळे घेऊन येत. एक गेलाय डॉक्टर शे ना तुम्ही आलं त्याला टाकून पुरं मला आणलाय सगळ्यांतून. मुले आपण जाम लेट झाले रे. 2 शब्द बोलू शकतो तू कशावर लेट लिखण्यावर. तुम्हाला काय मला मंडळाला कोण मंडळ मंडळ किती वाजता गेलं विचार. पालखी निघाली आहे. आम्ही हॉल्टवरच थांबलो. आता उद्या बघा इथे बसले सर्व. हे बोलतात लास्टलाच निघायचं म्हणजे वॉशरूमला गेला एक भाऊ त्यासाठी थांबलं. आता खूप स्लो जायला लागणार आहे. पायाची वाट लागणार आहे पूर्णपणे. पाय मोडायचे आहेत पूर्णपणे. आमचा ग्रुप सांगतो आम्हाला टाकून जातात तुम्ही. आम्हाला घेऊन जात नाही. आता आम्ही त्यांना खांद्यावर घेतो. इथे सगळ्यांना बसवतो. घेऊन जाणार आम्ही. इथे बसवतो आणि उचलून नेतो. त्यांना पण राग नाही आम्हाला पण राग नाही. ठीक आहे लास्टचा दिवस आहे तर तेवढं तर करू शकतो. ऐकू आम्ही त्यांचं. Yes, of course. You can hear your big brothers. तुम्ही पालखीचा पार्ट आहे. उपाध्यक्ष आमचे पालखीचे. त्याला पण जायचं बरोबर की पालखी तुम्ही कशासाठी जाय पालखीसाठी. जिथपर्यंत बाबांना आपण समाधी मंदिरपर्यंत मिळत नाही ना तिथपर्यंत आपण मोकळे होत नाही. तुला घ्यायची तेवढी स्पीच घे. याच्यापेक्षा चांगली देतो मी समजला.
पहिला पालखी महत्त्वाची. लहान आहे तुमच्यापेक्षा पण नाही का, पालखी महत्त्वाची. बाकी तुमचा निर्णय तुम्ही घ्या. बरं तुम्ही आमच्या बाबांना दर्शन घ्यायची घाई झाली आहे. कंडिशन देणारा मी कोण? उद्या दर्शन घ्यायचं आहे, बट आमचे बाबा बोलतात आत्ताच जाऊन लगेच घेऊया. पेक्षा एक दिवस थांबा. त्यांना जायचं आहे जरा बाहेर. उद्या दर्शन घ्या. शनी शिंगणापूरला जा, एक दिवसात काय होतं? माझं मी कर्तव्य केलं तुम्हाला जायचं बरोबर. दर्शन करून जा ना तू. इथे बघू नका, इथे बघू नका. सकाळी दर्शन होते 11च्या आतमध्ये बाहेर पडतो. सकाळी मी 6-6:30ला पालखी उचलणार आहे. लपवतो, हा दिसला नाही पाहिजे. सकाळी 6-6:30ला पालखी उचलणार आहे. पदयात्री आपोआप येतात. आता आपण संध्याकाळी 6-6:30ला पोहोचणार बरोबर. आरती घ्यायला माझी इच्छा आहे ना, आरती घ्यायला डायरेक्ट भाईशेठच्या हॉलला जायचं. पदयात्राला आल्यावर म्हणजे पालखी जोडीलाच जायचं असते दर्शन घ्यायला. आमच्या बाबांना बाहेर जायचं आहे म्हणून बाबा बोलतात मी पहिलाच आता पोचल्यावर, आज पोचणार आहेत ना म्हणजे आम्ही येणार होते ना कोण. तर बाबा बोलतात मी लगेच दर्शन घेतो, पण ते अध्यक्ष बोलतात नका घेऊ, चांगला नसते. आला आमचा बिल्ला आला. आणि आमचा बिल्ला आला. साईराम 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 साईराम. रोज आम्ही 6-5:30 असे लिखतो, पण आज 7:45 झालेत. 7:45 परफेक्ट. आणि काल खूप आमच्या गावातले म्हणजे खंबालकर आहेत ना, ते 4 पेशंट होते. 4 त्यातल्या आम्ही पुढे गेलेले, तर आमच्यात एकच होता. तर तो आता नीट झाला आहे. काल पण एकदम फास्ट चालले, आता पण फास्ट चालले असते, पण जरा पोरांजोडीला थांबलेत. तर तेवढ्यात रस्त्यात डॉक्टर शोधला आमच्या साई बंधूंनी. तर मला नेलं डॉक्टरकडे आणि साईराम माझ्या कमरेवर इंजेक्शन दिलं आणि डॉक्टर बोलले की 2 दिवसाचा आराम पाहिजे तुला, कायच नको करू, चालू पण नको, काय नको करू, 2 दिवस पूर्ण रेस्ट कर. तिथे आम्ही अर्धा तास आराम केला आणि नंतर निघालो हळूहळू चालत. तर माझ्या साई बंधूंनी मला नेला हळूहळू त्यांच्यासोबत चालत आणि हॉल्टवरती 11 वाजता पोचले कसे तरी. मग 2 तास आराम घेतला. मस्त झोपले होते 2 तास. मोबाईल वगैरे चार्जिंग केला, चार्जिंग पण संपलेली. 2 तास आराम घेतला. मग काय जेवलो वगैरे. साईबाबा तसे आमच्यासोबतच होते. तर साईबाबांनी एकदाचा मला बरा केला संध्याकाळपर्यंत. आणि आता तुम्ही बघू शकता मी एकदम फिट झालेला आहे. थोडीशी सर्दी आहे पण तेवढं चालून घेऊ शकतो. यस ऑफ कोर्स, साई साथ है तो कुछ नहीं हो सकता भाई. ओम साई. साईराम. आम्ही चौका पाठची म्हणून मी मागे पडलेलो, आता यांना कव्हर केलं. अशी पोरं असतात. कव्हर म्हणजे काय असते? कव्हर म्हणजे काय? कव्हर तुम्ही पुढे गेलेले ना माझ्या. हा. मग कव्हर कर ना आम्हाला, कव्हर कर. खूप फास्ट बोलू शकतो कव्हर. आमच्या साधारणचा ग्रुप आहे, म्हणजे मयूर, मी, रुप्या, भाविक आणि निनाद, कस्तूर. ते दोघं आता पुढे चालले आहेत, त्यांना जमत नाही. आणि आम्ही चौघं पाठे आहेत. लाचची निशाणी पाठे अजून थोडीच आहे, थोडाच 500 मीटरचा फरक असेल फक्त. आता दिसत नाही, झूम पण नाही होत. चालायला लागलेत आम्ही हळूहळू चालू. बघू काय होते. काय झालं नाही पाहिजे पण चालू. हे आता आम्हाला थांबवतील अख्खा दिवस. 1 तासात थांबवत राहणार. आराम करा, आराम करा, आराम करा. चलो जाऊया. मोर आलाय. इथे उभा होता. अशी आमची माणसं बोलत आहेत, आमची गाडीतली माणसं. साईराम मोर साईराम मोर कुठे आहे? हा बोलतो हगला इथे गावात. हगून गेला मोर तोंडावर आमच्या.
काय भेटणार आहे ना उस्ताद गेला ना आता आम्ही मोज आता भेटणार नाही ना आता भेटेल मोजामध्ये अरे भाई अरे हे काय पक्षी दाखवायला लागलेत पक्षीच्या आवाजाला मोर बोलतात हे बोलतात बघितलं आम्ही पण आम्हाला तर बघू द्या आमच्या व्ह्युअर्सला तर बघू द्या साईराम मी आता तिथून रस्त्यावरून उतर आई तेव्हा काय वाटते आवाज येतो तो टिव अरे मध्ये सर चल मध्ये जाऊ चल चल यांनी बघितलाय मोर बघू आपल्याला बघायला भेटतो का तिकडे बघायला चला साईराम इथे नाही का मिळत पण तुम्ही फोटो वगैरे काढला नाही का मग कुठं याच्या दगडावर बसलो मस्त आजच्या गावात आजच्या गावात एवढे लांब आले तेव्हा रस्ता दिसायचा बंद झाला भाई एवढे धावत होते बघा दाखवा आखरी ख्वाहिश काट्यामधून बघा काटे बघू शकतात तुम्ही काट्यामधून बघा कसे अडकलेत चला साईराम काय एवढे 1 किलोमीटर धावत आल्या नको आता त्यांना नको दाखवू आता आमची गाडी हे बघा त्यांनी आम्ही पाठी चालत होते यांनी गाडीतून बघितलं हे बघा गाडी ठेवली यांनी तो बघा अजून बघायला लागलाय कौशिक पाटील बघायला लागला आणि पांडुरंग पाटील या कमन वाईस अरे परत असं इशारा दिलाय आमच्या कौशिक पाटील यांनी साईराम कुठे आहे मोर परत आले कहानी में ट्विस्ट आते हुए या हम भागते हुए या और या हमारे पैर भी स्लिप होते हुए पूरा पाणी हो गया है और इकडे घुसलाय बोलतो पण अर्धा तास झाला आम्ही फिरत आहेत आणि तिकडून या नाही सगळे इकडे जा तुम्ही त्या साईडने जावे प्लीज साईराम फक्त साईराम बरंच आहे जावे माझ्या चप्पलमध्ये पण काटा लागलेला आहे आमची ती रस्त्यावरून साई भक्त आमची साई मित्र आवाज येत आहेत चला पण आम्ही ऐकायला तयार नाही हे बघा काटा बघू शकतात कसा कुठून लिहिलाय बघा चप्पलच्या साईराम मला दिसलाय सबसे आईला दिसलाय पण आपल्याला नाही दिसला नंबर घुसला तो मध्ये इथून असं घुसला काटे बघू शकतात किती साईराम चला पुढे चला पकडून ठेवा साईराम हे बघा बघू शकता तो बघा मोर चाललाय साईराम थोडा हिंट तुम्हाला दिसले असेल आहेच असं मोर साईराम हे बघा तो बघा साईराम खूप फास्ट धावत आहे खूप फास्ट धावत आहे बरोबर आहे आम्हाला थकवला यस ऑफकोर्स ब्रो यस काटे पूर्ण लागलेले आहेत पाहायला साईराम इथे गेलाय मोर आपण त्याला पण जास्त त्रास देऊ नाही शकत आम्ही निघालेत वारीसाठी परत खूप धावले आम्ही कौशिक पाटील बोलत आहे माझ्या पायात 10 काटे गेले माझ्या पायात पण खूप गेलेत आणि चप्पलची पण वाट लागली स्लीप होते खूप चला तर हल्लो जाऊया पुढे आमच्या पोरांनी इथे बघा पोरं उभे आहेत इथे लाची निशाणे घेऊन त्यांनी रस्त्यावरच राहून बघितला आणि आम्ही एवढे 2 किलोमीटर तरी काट्यात चालले असतील ते पण पायाची तर लागला पाय काटा खरं काटा लागलाच आहे सर्वांच्या लागले आम्ही 5 जण गेलेले 5 जणांचे काटे लागलेत त्याच्यावर चालायचं एकटं चपलीत पण काटा घुसलेला बाबलीपेक्षा खूप ते कडक होते बाबलीचंच झाड आहे सॉरी मला माहीत नव्हतं बाबलीचं झाड आहे ते सर्व बाबलीचे झाड आहे तिथे हे बघा छोटे असे खूप लागलेत पाय पण खूप स्लिप व्हायला लागलेत हे बघा काढून काढायला लागेल आता लाचची निशाणी ठेवून गेले ज्यांनी घेतलेली ते गेले पुढे दिसलाय कुठे हे बघा पिसाटला आहेत आमचे
साई बंधू. सॉरी बाय. हे बोलतात आमच्यासाठी ह्यांनी शिव्या खाल्ल्या. आता आम्हाला मोर बघायचं होतं आम्हाला म्हणून. बघा गाडी इथे लावले, बॅग सर्व ह्याच्यातच आहेत. ह्यांनी इथे उभं राहून बघितलं. परत येईल पण तिकडे त्याच जागेत. हे बघा लाचची निशाणी आली आहे आमच्याकडे खूप दिवसानंतर. हे पांडू आमची मस्ती करायला लागलाय इथे. त्याला भंकास वाटले, त्याला खेळ वाटलाय ना. आमच्या लिगला इथे तेल काय फोटो काढ बोलतो भाई. तो बघ अजून धावत आहे तिथे, अजून धावत आहे. यांची मस्ती चालली. कौशिक बोलतो तो बघ इथेच तिथे. आणि चल भाई. हे बघा आमचे ड्रायव्हर, हे खूप साय नाही मिळलं ते अजिबात, लाजत नाही. साईराम भावा, साईराम पाय पाडून घेतला पाहिजे. चला साईराम नीट जा. निघालाय आमचे साई सेवक. चला लाचची निशाणी घेतली आमच्या भावानी. आता लाचची निशाणी होती ते खूप पुढे गेले असतील. आम्ही अर्धा तास तरी फिरलेत कमीत कमी. चला पुढे भेटूया. मोबाईल ठेवतो आणि माझ्या चपलीतून काटे काढलेले आहेत. हा चल. ह्या चप्पलमधून 6 काटे आणि ह्या चप्पलमधून 2 काटे निघलेले आहेत ना. माझ्या पायात एक घुसलेला आणि तिथे मी एक मध्ये काढला तो वेगळा. चला साईराम भावानो, साई सेवक. हे बघा अजून एक. हा बघा ह्याच्यापेक्षा मोठे होते ते पहिला. काठी सगळं डायरेक्ट घुसलेले. चला साईराम त्याने ठेवायला लावले आम्ही. हे बघा इथे हॉटेलमध्ये पोरं गेल्यात थोडी, तर लास्टला तेच येतात ना लाचची निशाणी. ठेवली आहे. हे बघा हितेश पण बसलाय. कौशिक पाटील हितेश घरात उर्फ काल्या बसला इथे चाय प्यायला. चल रे. निशाणी ठेवले आम्ही. चालत लागलेलं आहे. 4-5 किलोमीटर चालले. चकल्या खायला लागले. चकली लवर. चकली खाल्यावर पाण्याची तहान खूप लागते म्हणून मी ना पाणी आहे पण नको. चला साईराम. मी थांबले आहेत इथे. बघू शकतात साईबाबा पण इथे आहेत. पालखी, हा पालखी पण आहे. खूप फास्ट आले आम्ही. एवढं काय वाटलं नाही. स्लो झाल्यावर खूप पाय दुखतो. भाईचे फोटो काढू काय होत नाही. आलेत वडे केलेत. हे बघा यांनी 2 आणलेत भावानी. साईराम 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 प्रसाद लाय. काय रे काय विचार करतो. बघायला लागलाय. नाही पडली माशी. काल आम्ही पराठे खाताना नाश्त्यात आम्हाला काल माशी भेटली होती बुजलेली. हॉटेलवाल्यांच्या मंडळाच्या. हा मंडळाच्या नाही, हॉटेलमध्ये गेलेली तिथे. याने काय घेतले. हे काय रे लागलेत सर्व.
आणि पालखी इथे आहे. पालखी इथे ठेवलेली आहे. पालखी निघेल वाटते आता आणि जस्ट आले. आम्हाला पालखी जोडीला जायचं होतं बट बघू आता थांबतात का. पालखी आम्ही आल्यावर निघणार. पालखी निघाली आहे. आता आम्ही अजून नाश्ता नाही संपला आमचा. साईला आता आमचे पोरं इथे बसल्या ती बघा. लवकर येऊन पालखीपेक्षा पहिला आले. आता ते 1 तास इथेच बसणार. लवकर आले थांबणं गेलं लिगा की नाही लगेच ते ऐकणार नाही. आता बाहेर पाऊस आलाय तर आता भाऊ आपले मध्ये आले आहेत आराम करायला. पाऊस यांचा बरोबर आहे. पावसात भिजायचं नाही. पाऊस थांबल्यावर आपण जास्त आहे ना. पाऊस भिजल्यानंतर ताप येतो मुलांना. तुम्हाला काल ताप आलेला ना. काल ताप आल्यामुळे सकाळी आम्ही गरम पाण्यात आंघोळ केली आणि आम्ही थंड पाण्यात गेले. काय करणार, नाही इलाज आहे ना आम्हाला. देवा तुझ्या नावाच याड लागेल. चला, आराम करू आम्ही थोडं. पैसे वाटत ना. आणि मी म्हणतो हे लोक मोर पकडा गेले ना ती बाबी झाली उद्या कापाला तरच नको. मीटिंग चालू आहे. आपण उद्या क्लिअर करा हा पहिला. और 22 का डायवर्सन करते हैं दोनों. किती महिन्यापर्यंत होईल आपल्याला? आपलं काय 5-7 महिने क्लिअर ना. जरा चेकचा बघा आपले झोपले ना माणसं. दुसरं वाढवतो मी उद्या असून पेमेंट पाहिजे तुम्हाला 500 200 वाढवतो. नाईटला पण काम चालू ठेवा. तेवढे पेमेंटचं बघा. पेमेंट वाढू त्याला 15 मी काय म्हणतो, झाड आहेत ना चांगल्या क्वालिटीची पाहिजे आम्हाला. झाडं एकच क्वालिटी नाही पण चांगल्या क्वालिटीची झाडं पाहिजेत. म्हणजे शोभली पाहिजेत. हां, लावल्यानंतर अशी हे नाही झाली पाहिजे, प्रॉब्लेम नाही झाला. ही झाडं आहेत ना म्हणजे काट्याची झाडं लावायची ना आपण. लोकांना म्हणजे आता पालखी आपल्या जातात रस्त्याला, लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. लिंबड्याचीच लावा किंवा आंब्याची झाडं सुद्धा आहेत, ती पण लावा. आपली साई भक्ताची लिंबाची झाडं आपण लावूया. मग ते पण चालेल. हा हा तिकडे मागवा बघून. आणि एक हे आहे माणसाचा पगार वेळेवर झाला पाहिजे. चेक केला सांगा. नाही नाही माणसाचा मी काय म्हणतो की पगार वेळेवर केला झाला पाहिजे. ते फाईल्स आहेत त्यांच्या, ते संजयला सांगा. संजय तिकडनं बॉम्बेवरून डील म्हणजे आपण करून वसई नगरपालिका आपण विरार वसई नगरपालिका ते कॉन्टॅक्ट करा देऊ फाईलचा. जरा जल्दी पास करायला लवकर सांगा. ते काही सही वगैरे सांगून ठेवा. ते आमचा पगार मग आमचा पगार मिळेल. आम्ही करू वेळेवर. आपल्याला ते फाईल घेऊन ये वरच्या याच्यात कवाटात. शिपाई घेऊन लॉक आहे लॉक. अरे त्या झोपलाय झोपली. तू आपला ग्रामपंचायत करणारा तू बघायचा. हा पेमेंट मला आपलं आम्ही प्रयत्न करू बघायचा. आता तुला किती 7.5 आहे ना. तर आता आपले कार्यकर्ता आहेत किशोर म्हणजे ते प्रयत्न करतात. हा तुम्ही काय करता उद्यापासून तुम्ही पण जॉईन व्हा आमच्याकडे. बघा ते सगळं आपल्या एवढी माणसं झोपलेली आहेत. तुम्ही मुकादम राहा. त्यांच्याकडे व्यवस्थित कामं तुम्ही करून घ्यायच्या. झाडं कुठल्या साईड लावायची. हा माणूस नाही ऐकणार. या माणसाला कसं काय नाही तो चडीक माणूस आहे. पेमेंट येतात आम्ही करणार काय सही होती. तुम्हाला बोलले ना आपलं गुरुपौर्णिमेचा चांगला दिवस आहे. जे आपल्या वाडीपर्यंत जी झाडं लावलेत ना ती मला पसंत नाही. थोडी पावसामध्ये ते ऊन होतं ना जास्त. जे निमड्याचे आहेत ना माझ्या मताने ते निमड्याच जास्त लावावे. मग लिंबडे चांगल्या क्वालिटीचे लावा. हो लिंबडाचीच लाव. तुमचं म्हणणं काय? बरोबर. ते आपल्याला सांगायला ना ते मागून घे. उद्या तुम्ही पेमेंट काय ते करून टाका. हा गेला का पाऊस? उद्या बँकेत तुम्ही जा साहेब. हा काय पास करा चेक कसं. आणि 20ची 100ची बंडलं 50ची म्हणजे आपल्याला पेमेंट करायला बरं पडेल. सुटे कुठे बघणार नाही का. आता आपली मीटिंग आपण इकडे चला चला ओके चला साईराम.
साईराम. साहेब आता पुढच्या ऑफिसला आपण मीटिंग घेऊ चला. डील त्यांची झालेली आहे, निघालायत. ओके डील झालं ना. जे कोणचं जॅकेट आहे हो, कोणचं जॅकेट हा निघालायत. गरिबांना चॉकलेट वाटत ते बघा. गेलायत आम्ही, नाश्ता वगैरे केला, 1 तास आराम केला, डील वगैरे झाली. आता आमची पोरं बोलतात पेट्रोल पंप बघायचं आहे. यांचं पेट्रोल संपलं आहे. पेट्रोल पंप बघत आता जायला गेला आम्हाला, टाकी फुल करायला लागेल ना रे. टाकी फुल करायची आहे माझी. चला, लाचची निशाणी पण इथेच आहे. हे बघा काल्या घरात घेऊन निघलेत. इथेच घर थांबा 1 मिनिट, इथेच घर बॅक कॅमेरा सुरू करतो. हे बघा इथेच घरात उर्फ काल्या लाचची निशाणी घेऊन निघालेत. चलो 5 किलोमीटर चालले नाही आणि लगेच थकलेत. हॅलो, लगेच थकलं भाई लोक. लगेच लंगड्या पायाने होतात. लंगड्या पायाने बघशील तू सायलीला. पायी 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 येशील शिर्डीला रे वेड्या. पायी पायी येशील शिर्डीला. ओ किशोर अंकल फोन आलाय. हे बघा इथे विश्राम चालू आहे. झोपले म्हणजे आता पडले ना रस्त्याला. हे बघा अजून एक. हा यांना सांगितलं बोलायला थोडं 2 शब्द रामा पाटील यांना, आता ते बोल, पण यांच्या घशातून एक वर्ड नाही लिखत. पण आता ते बोलतील. आता बघा काय बोलू, 2 शब्द बोला तुम्ही. बोला काय बोलू बोल तू बोला, सांग. तुम्हाला जे वाटेल ते बोला. आता इकडे चाय प्यायला थांबलेले आहेत मावशीकडे. चाय पिऊ आता 10 मिनिटात आम्ही निघणार आहेत. नक्की 10 मिनिटात हो लिखतील ना? 10 मिनिटात निघायला लागेल आम्हाला. इकडे 3 किलोमीटर आहे लांब. हे बघा ताजं दूध तिथे, डेअरी इथेच आहे, डायरेक्ट गावठी दूध ना. निघू आता आम्ही 5 मिनिटांनी चहा पिऊन. घरातल्यांनी एकदम ताजं दूध. हे बघा इथे गोठा आहे म्हशीचा, गाईचा, एकदम ताजाच आहे. बरोबर आहे? फ्रेश फ्रेश आता फ्रेश दूध आता काढलेलं आहे. फ्रेश मिल्क आलेला आहे. फ्रेश मिल्क, फ्रेश फ्रेश मिळेल. फ्रेश मिल्क बघू शकता तुम्ही. फ्रेश मिल्क निघालाय साई बंधू. आमचे लाडके बाबा बघू शकता तुम्ही. बाबा 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 इथे बघा ना बाबा. साईराम 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 साईराम. निघालेत. अजून 10 किलोमीटर बाकी आहे. नुसतं नाचाच तुम्ही. आज बघू कसे नाचतात. संध्याकाळी संध्याकाळी जोरात धमाल नाचतात ते. करायची आहे. सर्व निघालेत. ह्या वर्षी अशी झाडं मागवायची, ही झाडं चांगल्या क्वालिटीची पाहिजेत. कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं का सर्व रस्त्याला अशी झाडं लावली पाहिजे, पदयात्रेंना त्रास नाही झाला पाहिजे. ही पदयात्रे पूर्ण उन्हात येतात. रामरामी असो, दत्त जयंती असो, हनुमान जयंती असो, गुरुपौर्णिमा असो, त्यांना ऊन भरपूर लागते. म्हणून ही झाडं रस्त्याला सर्व लावायची अशी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर तुमचं म्हणणं काय? ही झाडं थोडी हेवी आहे, ती बजेटमध्ये जास्त होतात, तर तुम्ही जर जास्त बजेट दिलं तर आम्ही लावू शकतो. नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जे काय होईल ते होईल, पण लावायचं आपल्याला बजेटनुसार काय आहे. तर त्यांचं पेमेंट जे आहे ते लावा करतीलच.
मी त्याला सांगितले आमचे त्यांचे माणसाचे मुकादम आहे ते मी पेमेंटचं त्यांच्याकडे दिलेलं आहे सर्व. आणि आपली वसई विकास बँक आहे त्याला सांगितले सर्व 100ची बंडल आणायची म्हणजे आपलं पेमेंट करायला चांगलं होते. तुम्ही झाडं कुठून आणणार आहेत? साहेब ट्राय करू. वाड्यावरून वाड्यावरून. वाडा कुठे? मोखाडा. वाडा मोखाडा. वाडा मोखाडा. साहेब आम्ही ते प्रयत्न करतो आणि तुम्हाला 2-3 दिवसात तुम्ही पैसा टेन्शन घेऊ नका. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पैसे आम्ही तुम्हाला सांगितले पेमेंट करायला देणार पेमेंट आहे ती पण झाडं चांगल्या तुम्ही चांगली क्वालिटी प्रकारे मी क्वालिटी देणार आता. आणि हे सर्व कामं तुम्ही व्यवस्थित करून घ्या. आमचे ते कसे कामगार आहेत ना ते आमचे कसे आणि त्याला पुढच्या- 500 ऐका- रुपये ऐका. देतो आम्ही. पुढच्या वर्षी आम्हाला काय त्रास झाला नाही पाहिजे आमच्या माणसाला. झाडं व्यवस्थित माणसाला. जगली पाहिजेत. झाडे जगवा झाडे लावा असा हा संदेश आहे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. त्यानुसार ही झाडं जगलीच पाहिजे. आणि व्यवस्थित तुम्ही लागवड करून घ्या. हो, साईराम. साईराम. हे ग्रामपंचायत वाले बोलायला आले. चला निघाले आहेत आपले डीलर निघाले आहेत. 3 डीलर सोबत आहेत. साई तुझे मिलने का ये आलूकी का बहाना है मला तेरे शिरडी. आम्हाला प्रश्न पडला आपण रिटर्न जायचं का चाललं ना आता गेलं बघ बाबा जातून गेलो आता निघातो घरात आवाज नाही धाव मिळत जातो पर्यंत येणे होईपर्यंत ऑल इंडिया. ऑल इंडिया चोऱ्या करायच्या मोबाईल परत 1 तासाचा आराम घेऊन निघालेत. जेवले नाही अजून. 1 वाजलाय दुपारचा. पहिला पण 1 तासच थांबलेले. आता भजी होते भजी नाश्त्याला. 1 वाजल्यात आणि नाश्ताच करतात अजून. विचार करायला तेवढे हल्लू चालत असतील. आता निघाल्यात बघू नाश्ता पोचतात. अजून 8 किलोमीटर बाकी आहे. चार्जिंगला लावलेला मोबाईल. चार्जिंग संपलेली. आता चालल्यात हल्लू हल्लू. एकदम डार्क सनरेज आहेत बघू शकतात. सर्वांनी कसे गमशे डोक्यावर घेतलेत. आणि आपले साई बंधू पण आपल्यासोबत चालत आहेत कंटिन्यू. ब्रेक घेतला आहे. मी पोचलो हॉलवर. आता त्यांना अजून 1 तास लागेल. 2:15ला पोचलो. काल 11 वाजता पोचलेलो हॉलवर. आता 2 वाजलेत. आरती पण आज लेट झाली. बसले 2 मेंबर वाढले. मी आलो 2:30 वाजता जेवायला बसलो. आता ते किती वाजता येतात बघू. 3 वाजता 5 पांडव आले. मी 2:30 वाजता आलो. हे पण 5ला आले. मोठीवर अजून यायच्यात. ते हलू करायला लागले. धडाकेबाज असे जलवे ते आपल्याला 2 शब्दात त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. साईराम. दोन शब्द. भावी पदयात्रेसाठी आणि भावी पदासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तुम्ही अध्यक्ष आहे. आजच पैसे भरले आजच तिकीट घेतला म्हणतात त्याने. 2 शब्द बोलायचे. झालेला आहे. टी टाइम झालेला आहे. सर्व बसलेत. साडेचार वाजले. पालखी निघेल थोड्या वेळात तेव्हा भेटू. 5 वाजले आहेत. 4:45 आणि निघालेत. निघलेत चहा वगैरे पिऊन फ्रेश झालोय. सर्व निघालेत एक साथ. साई बंधू कसारा घाटावरून चढून आला आहे. अजून चालत आहे आमच्या जोडीला. शिर्डीमध्ये आता पोहोचेल 10 किलोमीटरमध्ये. बघू शकतो आईंची इच्छा असेल
आपल्याला शिर्डीला आणायची आणि सर्व निघाल्यात एक साथ. आज लास्टचा दिवस आहे. साईराम साईराम साईराम. मोरया मोरया वाचा विघ्नाची दर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उंचे दुराची घंटी शक्तिमान दापोलाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान जावा ना बोलते. जय देव जय देव. आरती साई बाबा साईंचे वंदन करू बाबांचे वंदन. नव्हतं कोणाचा नव्हती कोणाची कलर मी नव्हतं कोणाचा मला आणलं जगात साईने गोवाई चंदनाची घडविले तुझ्या कोणी घडविले तुझ्या करूया बाजूया बाजवाने कृष्णा आहे तुझे पालुकी चंदनाची. चाललेली आहे आणि हे बघा नाचत नाही आहेत, थकले आहेत. अशी मी कधी माणसं बघितले नाही. बघा याला बघताय ना तर बोलणार होतो जाऊ दे, थकलाय. ऍक्टिंग ऍक्टिंग नाचत नाही कोण. साईला भेटवा माझ्या साईला भेटवा. ला 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 माझी कोणाला पावले गाय माझी कोणाला पावले गाय माझी कोणाला पावले पावले आगरे या पोराना बोले या पोराना पावले आगरे या पोराना. पालखी आगमन. काय होतो नुसतं पैसा. शिर्डीमध्ये अशी एंट्री कोणीच नसेल केली जशी आम्ही केली. आणि अर्नाळकर नुसतं पैसा नुसतं पैसा. कुछ नहीं, हमारे पास कुछ नहीं. आमची पालखी निघोजमध्ये आलेली आहे. 9 वाजता 9:30 वाजलेले होते. फटाक्याची आतिषबाजी झाली. आता जेवण बिवण झालं आमचं. आता झोपण्याची सोय चालू आहे. सर्वजण आराम करण्याची तयारी चालू आहे इकडे. आणि सकाळी 6 वाजता निघणार आहेत पालखी घेऊन साईबाबाच्या दर्शनासाठी. शुभरात्री.